या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मल लेटर पाहायचं एक क्वेश्चन पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिलेला आहे. यू आर समर्थ डाढाळे. तर तुमचं नाव दिलेलं आहे. राईट अ लेटर ऑफ ॲप्रिशिएशन. ॲप्रिशिएशन म्हणजे धन्यवाद द्यायचे किंवा प्रशंसा करायची, तारीफ करायची. टू ऑर्गनायझर्स ऑफ जल ही जीवन ऑर्गनायझेशन. एक जल ही जीवन नावाची ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे एक संस्था आहे. त्यांच्या ऑर्गनायझरला म्हणजे त्यांच्या संस्थापकाला तुम्हाला लेटर लिहायचं आहे. फॉर कंडक्टिंग अ सेव्ह द वॉटर कॅम्पेन. तर त्यांनी एक सेव्ह द वॉटर कॅम्पेन नावात एक कॅम्पेन म्हणजे एक योजना घेतली होती इन युअर लोकॅलिटी. तुमच्या एरियामध्ये त्यांनी सेव्ह द वॉटर नावाची योजना आयोजित केली होती आणि पाणी वाचवायचं शिकवलेलं होतं. त्याबद्दल लोकांना जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबद्दल त्यांना तुम्हाला धन्यवाद म्हणून एक पत्र लिहायचं आहे, फॉर्मल लेटर. तर बघा, फॉर्मल लेटरमध्ये पहिल्यांदा सेंडरचा जे असते पत्ता असते तर कोणाकोणी येणार आहे, फ्रॉम. तर तिथं नाव दिलं तर कोणाचं नाव लिहायचं आहे तुम्हाला, समर्थ डाढाळे. त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस लिहायचा आहे, रामनगर अर्धापूर. आणि नंतर मग पिनकोड लिहायचा आहे. पिनकोड लिहिला आहे 431704 आणि खाली डेट पण टाकायची आहे सेंडरच्या ॲड्रेसच्या खाली. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे आहे याला सेंडर्स ॲड्रेस म्हणतात, की जे कोणी जे कोणी लिहायले पत्र त्याचा ॲड्रेस आहे. हे सेंडर्स ॲड्रेस, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता आहे. पत्र पाठवण्याचा पत्ता लिहिल्यानंतर ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पत्ता, तर ते टूपासून चालू करायचं. टू द ऑर्गनायझर्स ऑफ जल ही जीवन. तर ऑर्गनायझर म्हणजे हे जे संस्थापक आहेत, ऑर्गनाईज करणारे आयोजक आहेत. आयोजक कशाचे, जल ही जीवन या संस्थेचे आयोजक आहेत. त्यांना तुम्हाला पत्र लिहायचं आहे. त्यांचं ऑफिस कुठं आहे, नियर द बस स्टँड अर्धापूर. आणि पिनकोड काय, तर पिनकोड लिहून टाकला परत तुम्ही 431704. फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला सब्जेक्ट लिहावं लागते. सब्जेक्ट काय होता, तुम्हाला काय करायचं होतं, ॲप्रिशिएट करायचं होतं त्यांचे प्रयत्न की त्यांनी सेव्ह द वॉटर कॅम्पेन आयोजित केलं होतं. तर सब्जेक्ट काय लिहिला तुम्ही, सब्जेक्ट लिहिला आहे ॲप्रिशिएशन फॉर द सेव्ह वॉटर कॅम्पेन, की सेव्ह वॉटर कॅम्पेनसाठी तुमचं ॲप्रिशिएशन करण्यासाठी हे मी पत्र लिहित आहे. पुढे बघा आता. तर चालू केलं तुम्ही रिस्पेक्टेड सरपासून फॉर्मल लेटर. रिस्पेक्टेड सर आणि कॉमा देऊन खाली लेटर लिहिलं. आधी सुरुवातीला तुम्ही कोण आहे ते सांगायचं आहे आणि कशासाठी पत्र लिहित आहे ते सांगायचं आहे. आय एम रायटिंग टू एक्सप्रेस माय सिन्सिअर ग्रॅटिट्यूड. तर बघा, आय एम म्हणजे मी, रायटिंग म्हणजे लिहित आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य आहे कारण तुम्ही सध्या क्रिया करत आहे ती. माय सिन्सिअर ग्रॅटिट्यूड. सिन्सिअर ग्रॅटिट्यूड म्हणजे मनपूर्वक आभार. मनपूर्वक आभार. फॉर ऑर्गनायझिंग द सेव्ह वॉटर कॅम्पेन इन आवर लोकॅलिटी. तर मी हे पत्र लिहित आहे माझं मनपूर्वक आभार मानण्यासाठी. मनपूर्वक आभार मानण्यासाठी. मनपूर्वक आभार मानण्यासाठी कशासाठी, फॉर ऑर्गनायझिंग. ऑर्गनायझिंग म्हणजे आयोजित करणे. सेव्ह वॉटर कॅम्पेन. सेव्ह वॉटर कॅम्पेन इन आवर लोकॅलिटी. आवर लोकॅलिटी म्हणजे एरिया, गल्ली, नगर. त्यातून आमच्या गल्लीमध्ये सेव्ह वॉटर कॅम्पेन आयोजित करण्यासाठी मी मनपूर्वक आभार मानण्यासाठी हे पत्र लिहित आहे. ॲज अ कॉन्शियन्शियस स्टुडंट अँड रेसिडेंट ऑफ अर्धापूर. कॉन्शियन्शियसचा अर्थ असते कर्तव्यदक्ष. याचा अर्थ असते कर्तव्यदक्ष. कर्तव्यदक्ष म्हणजे जे आपापल्या कामाच्या प्रती खूप म्हणजे मन लावून काम करतात. ॲज अ कॉन्शियन्शियस स्टुडंट, तर एक कर्तव्यदक्ष विद्यार्थी. अँड रेसिडेंट म्हणजे काय, रहिवासी ऑफ अर्धापूर. तर मी एक अर्धापूरचा कर्तव्यदक्ष विद्यार्थी आणि रहिवासी असल्याच्या नात्याने आय हॅव बीन डीपली इम्प्रेस्ड. इम्प्रेस म्हणजे काय, तर खूप मी प्रेरित झालेलो आहे. डीपली म्हणजे खूप जास्त प्रेरित झालेलो आहे. बाय द डेडिकेशन अँड एफर्ट पुट फोर्थ बाय युअर टीम टू प्रमोट वॉटर कॉन्झर्वेशन. तर डेडिकेशन म्हणजे ज्या मेहनतीनं तुम्ही जे प्रयत्न केलेले आहेत. पुट फोर्थ म्हणजे प्रयत्न तुम्ही जे केलेले आहेत. पुट फोर्थ म्हणजे मानले, प्रयत्न केले. बाय युअर टीम, तुमच्या टीमनं जे प्रयत्न केलेत.
टू प्रमोट वॉटर कॉन्झर्वेशन. तर पाण्याचं संवर्धन करण्यासाठी तुमच्या टीमनं जे प्रयत्न केलेत आणि जी मेहनत केली आहे, जे डेडिकेशन दाखवले, त्याद्वारे त्यांच्यामुळं मी खूपच इम्प्रेस झालो आहे. खूपच त्याच्यावर मला खूपच माझ्यावर त्याचा प्रभाव पडलेला आहे तुमच्या प्रयत्नांचा. तर तारीफ करायला आपण त्यांनी खूप प्रयत्न केलेत आपल्या एरियामध्ये पाणी वाचवण्यासाठी व लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी. पुढे काय करते बघा, युअर इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्हचा अर्थ काय असते की कोणत्याही चांगलं कामाची सुरुवातला इनिशिएटिव्ह म्हणतात. युअर इनिशिएटिव्ह हॅज नॉट ओनली रेज्ड अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे जनजागृती, रेज म्हणजे केली. तर लोकांमध्ये फक्त जागृतीच केली नाही, अवेअरनेस म्हणजे जनजागृती, जागृती अबाउट द क्रिटिकल म्हणजे खूप गंभीर, महत्त्वाचं, इम्पॉर्टन्स ऑफ सेव्हिंग वॉटर. तर पाणी वाचवणं किती गंभीर आता समस्या झालेली आहे, खूप महत्त्वाचं झालेलं आहे. याच्याबद्दल तुमच्या लोकांनी फक्त तर जागृतीच केली नाही, बट ऑल्सो पण अजून काय काम केलेलं आहे, इन्स्पायर्ड मेनी. इन्स्पायर्ड म्हणजे काय, प्रेरणा दिली आहे. मेनी खूप जणांना प्रेरणासुद्धा दिली, इन्क्लुडिंग माय सेल्फ. आणि त्या खूप जणांमध्ये मी सुद्धा आहे. इन्क्लुडिंग माय सेल्फ म्हणजे मला धरून खूप जणांना प्रेरणा दिलेली आहे तुमच्या या कामाने. टू टेक ॲक्शनेबल स्टेप टुवर्ड्स धिस कॉज म्हणजे या कामाप्रती. कोणत्या कामाप्रती, की पाणी वाचवण्याच्या प्रती ॲक्शनेबल स्टेप्स म्हणजे काय, की आम्ही पुढे काही हे घेतलेले आहेत, ॲक्शन घेतलेली आहे म्हणजे काही काम केलेलं आहे, स्टेप्स घेतलेले आहेत, त्याच्यासाठी काम आम्ही चालू केलेलं आहे. द एज्युकेशनल वर्कशॉप. तुमच्या संस्थेने काय केल्यात, एज्युकेशनल वर्कशॉप घेतल्यात. वर्कशॉप म्हणजे की कार्यशाळा, की शिकवले की कसं पाणी वाचवतात. अँड प्रॅक्टिकल सोल्युशन्स, आणि काही गोष्टींचे प्रॅक्टिकल सोल्युशन्स दाखवले. प्रोव्हाइडेड म्हणजे पुरवते. ड्युरिंग द कॅम्पेन म्हणजे या योजनेदरम्यान तुमच्या टीमनं जे कार्यशाळा घेतल्या होत्या. वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा, एज्युकेशनल कार्यशाळा म्हणजे शैक्षणिक कार्यशाळा. प्रॅक्टिकल सोल्युशन म्हणजे काय, की सोल्युशन म्हणजे कोणत्याही समस्येवरचा पर्याय. प्रोव्हाइडेड ड्युरिंग द कॅम्पेन हॅव बीन इमेन्सली बेनिफिशियल म्हणजे काय, की खूपच फायद्याचं ठरलेलं आहे ते वर्कशॉप. आणि हे तुम्ही जे शिकवलते की पाणी कसं वाचवायचं त्याचे टेक्निक. दे हॅव एनलायटन्ड अस म्हणजे आम्हाला त्यामुळे जागृती झाली आहे, आम्हाला समजलं आहे. ऑन हाऊ सिम्पल चेंजेस म्हणजे छोटे बदल, चेंजेस म्हणजे बदल. इन आवर डेली हॅबिट्स, तर रोजच्या सवयीमध्ये कसे छोटे बदल केले. कॅन कंट्रीब्यूट सिग्निफिकंटली म्हणजे खूप जास्त. तर छोटे बदल, सिम्पल चेंजेस म्हणजे साधे बदल किंवा छोटे बदल जर केले आपण डेली हॅबिट्स म्हणजे रोजच्या सवयीमध्ये, तर सिग्निफिकंटली म्हणजे खूप मोठा प्रभाव पडू शकते वॉटर कॉन्झर्वेशनवर. तर पाण्याचं आपण काय करू शकतो, संवर्धन करू शकतो छोटे बदल करून आपल्या सवयीमध्ये. पुढे काय म्हणते बघा, द बेनिफिट्स ऑफ युअर एफर्ट्स. बेनिफिट्स म्हणजे फायदे, युअर एफर्ट्स म्हणजे तुमच्या प्रयत्नांचे फायदे. आर फार रिचिंग, तर खूप जास्त महत्त्वाचे आहेत. फार रिचिंग म्हणजे खूप भविष्य काळामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. बाय सेव्हिंग वॉटर, तर पाणी वाचवल्यामुळं वी आर एन्शुअरिंग म्हणजे खात्री करायलो. आपण खात्री करायलो. अ सस्टेनेबल फ्युचर. सस्टेन करणे म्हणजे टिकणारे, एक टिकणारे फ्युचर म्हणजे आपल्या कम्युनिटी म्हणजे काय, की आपल्या समाज पुढे टिकणार. कारण पाण्याशिवाय समाज टिकू शकत नाही. तर जर आपण पाणी वाचलं तर पुढे आपण भविष्यामध्ये टिकणाऱ्या समाजासाठी आपण प्रयत्न करत आहोत. अँड हेल्पिंग, आणि आपण काय करत आहोत, मदत करत आहोत. हेल्पिंग टू प्रिझर्व म्हणजे जतन करणे. धिस प्रिशियस म्हणजे मौल्यवान, रिसोर्स. ते पाणी रिसोर्स आहे, पाणी जे आहे प्रिशियस रिसोर्स आहे, मौल्यवान रिसोर्स आहे. फॉर जनरेशन्स म्हणजे येणाऱ्या पिढ्यासाठी. टू कम म्हणजे येणाऱ्या, तर येणाऱ्या पिढ्यासाठी जे हे मौल्यवान जे निसर्गाचं आहे, रिसोर्स आहे पाणी, ते आपण वाचून एक सस्टेनेबल फ्युचर म्हणजे टिकणारं फ्युचर करणार आहोत आपल्या कम्युनिटीसाठी, आपल्या लोकांसाठी. युअर कॅम्पेन, तुमची जी योजना होती, हॅज ऑल्सो फॉस्टर्ड म्हणजे काय, की त्यांनी आमच्यामध्ये भावना तयार केल्या. कोणत्या, सेन्स ऑफ युनिटी, लोकांमध्ये काय, एकीची भावना आली. अँड रिस्पॉन्सिबिलिटी, आणि लोकांमध्ये काय आलं, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, तर जबाबदारीची भावना तयार झाली. अमॉंग अस म्हणजे आमच्यामध्ये.
आमच्या लोकांमध्ये एकीची भावना आणि जबाबदारीची भावना तयार झाली. एनकरेजिंग आणि प्रेरणा दिली एव्हरीवन, प्रत्येकाला टू वर्क टुगेदर, सगळ्यांनी मिळून काम करण्याची प्रेरणा दिली. फॉर अ कॉमन गोल, कॉमन गोल म्हणजे एकाच ध्येयासाठी सगळ्यांनी मिळून काम करण्याची प्रेरणा दिली तुमच्या या कॅम्पेनमुळे. आणि आता शेवटी वन्स अगेन आणि अजून एकदा आय थँक यू, मी तुम्हाला काय करतो, धन्यवाद करतो फॉर युअर रिमार्केबल एफर्ट्स. रिमार्केबल म्हणजे खूपच महत्त्वाचे, खूप मोठे, खूप जे महत्त्वाचे प्रयत्न केलेत त्याच्यासाठी मी तुमचा एक धन्यवाद करतो. प्लीज ॲक्सेप्ट माय हार्टफेल्ट ॲप्रिसिएशन. हार्टफेल्ट म्हणजे मनापासून, ॲक्सेप्ट म्हणजे मान्य करा. तर माझं मनापासून आभार घ्या फॉर मेकिंग अ डिफरन्स इन आवर कम्युनिटी. मेकिंग अ डिफरन्स म्हणजे आमच्या समाजात बदल जे केला तुम्ही लोकांच्या नजरेमध्ये, लोकांच्या वागण्यामध्ये, पाण्याबद्दल, तर त्याच्यासाठी मी मनापासून आभार मानत आहे. आय लुक फॉरवर्ड टू पार्टिसिपेटिंग. लुक फॉरवर्ड म्हणजे की मी म्हणजे पुढे पाहत नाही आहे, तर त्याचा अर्थ काय असते की मी येणाऱ्या भविष्यामध्ये वाट पाहतो आहे. पार्टिसिपेटिंग की मला पण भाग घ्यायचा आहे. इन अँड सपोर्टिंग आणि मलाही सपोर्ट करायचं आहे. फ्युचर इनिशिएटिव्ह, तुमच्या भविष्यातल्या योजनांना मला पण सपोर्ट करायचा आहे. लेड बाय युअर इस्टीम्ड ऑर्गनायझेशन. इस्टीम म्हणजे काय की सन्मानजनक, म्हणजे जे मानास्पद आहे. तुमच्या मानास्पद ऑर्गनायझेशननं भविष्यात जे काही करणार आहेत इनिशिएटिव्ह, त्याच्यामध्ये मला पण सहभाग घ्यायचा आहे आणि मला पण तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. त्याच्यासाठी मी लुक फॉरवर्ड करतो आहे म्हणजे वाट पाहतो आहे. आणि शेवटी करायचं युअर सिन्सिअरली समर्थ ढाढाळे.